परिषदांमधून एक मोठी बातमी समोर आली आहे। ती म्हणजे राज्यामधल्या काही नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकीला ब्रेक लागलाय आणि त्याची कारणं काय आहेत हे देखील आपण बघणार आहोत। मात्र आज घडीला तरी राज्यामधल्या अनेक ठिकाणची निवडणूक ही पुढे ढकलण्यात आली आहे। अर्थात गेल्या 2 आठवड्यापासून जिथे प्रचाराचा धुरळा उडत होता तिथे अचानकपणे निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावरती पाणी फेरलं गेलंय। जिथे जिथे निवडणूक पुढे ढकलली गेली आहे तिथल्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील आता जाहीर झालाय। बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे, अहिल्यानगर, सातारा, धाराशिवसह विदर्भामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये देखील निवडणूक लांबलेली आहे, ज्यामध्ये बारामती, महाबळेश्वर, अंबरनाथ नगर परिषदांचा समावेश आहे। जिथे जिथे निवडणूक पुढे ढकलली तिथे आता 20 डिसेंबरला मतदान होणार आहे। 21 तारखेला मतमोजणी होईल, तर उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला नियोजित वेळेमध्ये पार पडणार आहेत। तर कुठल्या जिल्ह्यांमधल्या कोणत्या नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे आणि या सगळ्याची नेमकी कारणं काय आहेत जाणून घेऊया। अहिल्यानगर, कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा, पाथर्डी इथल्या नगर परिषदांच्या निवडणुका लांबणीवरती गेलेल्या आहेत। 4ही ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टामध्ये अपील असल्यामुळे ही निवडणूक पुढे गेली आहे। पुढे साताऱ्यामध्ये 9 पैकी फलटण आणि महाबळेश्वर या नगर परिषदांमध्ये निवडणुका स्थगित झालेल्या आहेत। नगर परिषदांमध्ये अर्ज छाननीच्या संदर्भात काही उमेदवारांकडून उच्च न्यायालयामध्ये अपील केलं जात आहे। पुण्यातील बारामती या ठिकाणी बारामतीमध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक लांबणीवरती गेली। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या विरोधात बारामती सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल आहे आणि ही याचिका कोर्टामध्ये असल्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पुढे पुण्यामधील तळेगाव, आमदार सुनील शेळके यांचे बंधू रिंगणात आहेत। तर तळेगावमध्ये ते या रिंगणात असल्यामुळे सध्या इथली चुरस वाढताना दिसते आहे आणि 27 पैकी 19 जागांवरती निवडणूक बिनविरोध झाली आहे। फक्त 8 जागांवरती इथे मतदान बाकी आहे। नगराध्यक्ष पदाचं मतदान हे 2 डिसेंबरलाच होईल, मात्र 8 जागांसाठी 29 डिसेंबरला हे मतदान घेतलं जाईल। काही प्रभागांमधील न्यायालयीन अपीलचे जे निकाल आहेत ते वेळेमध्ये लागलेले नाहीयेत आणि त्यामुळे ही निवडणूक काहीशी लांबणीवरती गेली आहे। निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावरती काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांवरती देखील निशाणा साधलाय।